रहिमतपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे व त्यांच्या पथकाने आणि बाल संरक्षण यंत्रणेने वेळेत सतर्कता दाखवत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर बालविवाह रोखण्यात मोठे यश मिळवले आहे। 26 जून रोजी एका गावाबाहेरील मंदिरात विवाहाचे विधी सुरू होणार इतक्यातच पोलिसांनी तिथे धाड टाकून लग्न थांबवले आणि वयाची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर मुलीला विश्वासात घेऊन सातारा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून सध्या तिला सुरक्षित वातावरणात ठेवून तिचे पुनर्वसन व समुपदेशन सुरू करण्यात आले। बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अशा कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे। रहिमतपूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। नमस्ते, मी एसडीपीओ कोरेगाव। काल दिनांक 26 जून 2026 रोजी रहिमतपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी एपीए नेवसे व त्यांची टीम पाठवली असता पडताळणी केली असता मुलीचे वय 15 वर्ष 5 महिने असल्याचे आढळले। तत्काळ सीडीपीओ कोरेगाव यांना कळवले। सीडीपीओ कोरेगाव यांच्या सांगण्यावरून सदर मुलीला महिला स्टाफ आणि त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन येथे हजर केले। महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कोरेगाव यांनी रिपोर्टसह सदर मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले। त्यानंतर बाल कल्याण समितीने तिची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका म्हणून घोषित केल्याने अंतिम आदेशानुसार तिचे शिक्षण, पुनर्वसन व समुपदेशन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये 18 वर्षाखालील मुलीचा विवाह करणे, विवाहाचा प्रयत्न करणे, मदत करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे। अशा बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। मुलीचे बालपण वाचवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। नागरिकांना आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर बालविवाह होत असल्याचे आढळल्यास किंवा ठरत असल्याचे आढळल्यास पोलीस प्रशासनाला किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर कळवावे। माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाईल।